माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष युवा हृदय सम्राट अमितजी ठाकरे साहेब यांचा 32वा वाढदिवस महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने सोलापुरात उत्साहात साजरा करण्यात आला। सोलापुरातील वाढलेल्या तापमानाला आळा घालण्यासाठी अमितजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर शहरातील महाविद्यालयामध्ये व शाळांमध्ये येणाऱ्या वर्षामध्ये 320 वृक्ष लावण्याचा संकल्प महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्या वतीने करण्यात आला। त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर शहरातील विद्यानिकेतन येथे 32 वृक्ष देऊन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष विनायकांना महेंद्रकर, भावसार शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापू डगे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, मनबिसे राज्य उपाध्यक्ष रमल कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शहराध्यक्ष बाळासाहेब सरबदे, द्वारका क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष राहुल अक्कलवाडे, जिल्हा सचिव अक्षय आडम, शहर उपाध्यक्ष गणेश पवार, वैभव रंपुरे, विद्यानिकेतन संस्थेचे मुख्याध्यापक भगवान माने सर, प्रमोद हंचाटे, सतीश हंचाटे, बाजीराव सरबदे, राम शिंदे व शाळेतील इतर सर्व शिक्षक तसेच महाराष्ट्र सैनिक आदी उपस्थित होते। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या 32व्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही विद्यानिकेतन प्रशाला सोलापूर येथे 32 झाडं आम्ही त्यांना वृक्षारोपणासाठी दिलेले आहेत। तर याचं उद्दिष्ट असं होतं की सोलापूरमध्ये 44-45 डिग्री तापमान वाढत आहे। 44-45 डिग्रीच्या तापमानाने सोलापूरकर हैराण झाले, पण आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने असं यावेळी उपक्रम केला साहेबांच्या वाढदिवसानिमित्त की 32व्या वाढदिवसानिमित्त 32 झाडं देऊन सोलापूरकरांना पण यातनं थोडं वृक्षारोपणाबद्दल माहिती द्यावी आणि सर्व सोलापूरकरांनी पण यातून एक धडा घ्यावा की प्रत्येकाने जर एक झाड जरी लावलं तर येणाऱ्या पुढच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एवढी झळ जाणवणार नाही उन्हाची। तर या अमित साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही असा एक संकल्प केला आहे की प्रत्येक सोलापूरकरांनी एक एक झाड लावून आपल्या सोलापूरकरांना या उन्हातून मुक्त करावं, असं मी सर्व सोलापूरकरांना आवाहन करतो व माननीय अमित साहेबांना 32व्या वाढदिवसाच्या खूप खूप मनपूर्वक महाराष्ट्र विद्यार्थी सेना सोलापूरकडून शुभेच्छा देतो। व महाराष्ट्राचे भावी नेतृत्व व मराठा युवकांचे हृदय सम्राट अमित रावसाहेब ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। त्यानिमित्त आज वृक्षारोपणाच्या माध्यमातून सोलापूर शहरातील जिल्ह्यातील सर्व मनसे पदाधिकारी यांनी वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन केलं आहे। एक खऱ्या अर्थानं चांगलं नियोजन कुठला राजकीय पक्ष करत असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून वारंवार केलं जातं। चांगलं आंदोलन असेल, एक धाडसी कुठला उपक्रम करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातूनच या महाराष्ट्रात एक आदर्श असं केलं जातं, उपक्रम केलं जातं। या ठिकाणी अमित साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वृक्षारोपण करण्यासाठी त्यांच्या 32व्या वाढदिवसाच्या निमित्तानं 32 रोप देण्याचं या ठिकाणी त्यांनी मानस केला आणि आज तो त्यांनी या ठिकाणी आमच्याकडे सुपूर्द केला। खऱ्या अर्थानं रोप असेल, वृक्ष असेल ते लावणं इथंपर्यंत ठीक आहे, परंतु त्याला संवर्धन करण्याची खरी जबाबदारी ही आपली असते आणि ती खरी जबाबदारी आमच्यावर त्यांनी आज सोपवली आहे। आम्हाला एक प्रकारचं काम, दैनंदिन काम त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे। त्यांनी आम्हाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं अस्तित्व किमान एक वर्षभर तरी त्या वृक्षांना पाणी घालताना जाणवलं पाहिजे अशा प्रकारचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आहे। एक चांगला उपक्रम त्यांनी घेतलेला आहे। खऱ्या अर्थानं त्यांनी वृक्ष संवर्धनाच्या कामामध्ये व्यस्त राहिल्यास आंदोलनाच्या माध्यमातून लोकांचे खड्याखट्ट या ज्या घटना आहेत त्या कमी होतील आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील टोलनाके जे बंद झालेत राजसाहेबांच्या माध्यमातून असतील किंवा राजसाहेबांचे जे खंदे नेते आहेत जिल्ह्यातील त्यांच्या माध्यमातून कोल्हापूरसारख्या चांगल्या प्रमाणात चालणारे टोलनाकेसुद्धा बंद झालेत। एक चांगलं नेतृत्व आता परवाच आम्ही मध्ये आपण बघितलं असं टेलिव्हिजनमध्ये महाराष्ट्रामध्ये सभेसाठी जेव्हा मोदी आले पंतप्रधान, त्यांनी सर्वांना सोडून राजसाहेबांना इशारा केला पुढे या म्हणून आणि फडणवीस साहेबांनी राजसाहेबांना पुढे घेतलं। त्यांचं जे छबी आहे राजसाहेबांची या संपूर्ण देशामध्ये आणि जगातल्या राजकीय क्षेत्रामध्ये पटलावर एक चांगली छबी आणि एक धाडसी छबी म्हणून त्यांची प्रसिद्धी आहे। त्यांचे सुपुत्र हे महाराष्ट्राला त्यांनी सुपूर्द केलं आहे कार्यासाठी, राजकारणासाठी। त्या अमित साहेबांना या ठिकाणी मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो त्यांचं आयुष्य हे राजकीय क्षेत्रामध्ये लक्षवेधी ठरावं, संपूर्ण जगामध्ये, महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये एक चांगला नेता म्हणून, एक उमलता नेता म्हणून आणि एक खंबीर नेता म्हणून राजसाहेबांसारख्याच त्यांची छबी निर्माण व्हावी, त्यांना दीर्घायुरोग्य लाभावं व त्यांनी केलेलं प्रत्येक काम यशस्वी व्हावं, त्यांच्याकडून लोककल्याण जनकल्याण
आणि राष्ट्रहित अशा स्वरूपाचे कामं व्हावेत एवढीच या ठिकाणी मी परमेश्वराच्या प्रार्थना करतो. आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन सोलापुरात इतक्या सर्व संस्था असताना भावसार शिक्षण प्रसारक मंडळाची विद्यानिकेतन ही शाळा निवडली व आम्हाला या क्षणी बहुमान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. पुण्याच एकदा अमित साहेबांना शुभेच्छा देतो व माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.